हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? झालं का जेवण वगैरे, चाय नाश्ता पाणी सगळं झालं का? आणि आता सुरू आहे गुड इव्हनिंग, दुपारची वेळ सुरू आहे. मी आता व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सांगते, पार्ट 1 बघितला तुम्ही, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगितलं. अजून बघा, अजून सांगा कमेंटमध्ये. आणि आता मी पार्ट 2ला सुरू करत आहे. आणि जास्त मोठा व्हिडिओ झाला तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, पुढच्या व्हिडिओमध्ये 6, 7, 8 मिनटाचा व्हिडिओ झाला तर मी स्टॉप करेल, ठीक आहे. आणि त्यानंतर मी व्हिडिओच्या शेवटी, त्या पार्ट 1च्या व्हिडिओच्या शेवटी मी गाडीवर बसली असं म्हटलं होतं. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. पार्ट 1मध्ये मी असं म्हटलं होतं, गाडीवर बसली, बुद्धांच्या पप्पाच्या गाडीवर बसली आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो. त्यानंतर त्या दिवसाची तारीख होती 6 ऑक्टोंबर तारीख होती. 6 ऑक्टोंबर रविवार दिवस होता. मग आम्ही मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये मग कपडे घेतले. पहिले कपडे घेतले आम्ही, म्हणजे मला ड्रेस मी काही जास्त आणले नव्हते, मी 2 ड्रेस घेतले होते. त्यानंतर आम्ही मग सोनाराच्या दुकानात गेलो. सोनाराच्या दुकानातून घेतलं मग आम्ही हे मंगळसूत्र नाही घेतलं, म्हणजे हे एक हार डोरलं मी घालून येते त्याला, ते 2 मणी छोटेवाले आणि त्यानंतर 4 मणी, हे असे छोटेवाले 4 मणी घेतले होते. तेव्हा ते झाले होते 3000चे. 2000 किती रुपयाचे, म्हणजे 3000 पकडून घ्या, 3000 रुपयाचे झाले होते. पण यांची आई नाही म्हणत होती वाटते का तू असंच घाल, नकली उकली. पण मी म्हटलं पैसे होते, यांच्या मोठे बाबा आहे त्यांच्या मुलांकडून, म्हणजे यांचा भाऊ, त्यांच्याकडून पैसे घेतले होते 10,000 रुपये. तर मग मी म्हटलं हे नाही तरी उडवण्यातच जाणार आहे पैसे, तर त्या विचारात काहीतरी बनवून होईल, घडेल आपल्यापाशी, त्यासाठी मग आम्ही हे बनवलं. मग पायवट्ट्या वगैरे, तोडे वगैरे काहीच नाही घेतले होते तेव्हा. मग ते घेऊन झालं. नंतर मग घराच्या दिशेने निघालो होतो. मग यांच्या घराच्या दिशेने निघता मग व्हाईट ड्रेस घ्यायचा होता. व्हाईट ड्रेसमध्ये दुसऱ्या दिवशी होता दसरा, तर मग आम्ही मग व्हाईट ड्रेस घ्यायसाठी मग याच्या मित्राचं एक बंडीवर असं दुकान होतं, वर्धेला मगन संग्रहालय आहे, त्याच्या बाजूलाच दुकान होतं. आता ते दुकान बंद झालं, पण आधी दुकान होतं. तर ते दुकानातून आम्ही मग व्हाईट ड्रेस घेतला, म्हणजे व्हाईट टॉप घेतलं, नी लॅगिन घेतली आणि ओढणी घेतली होती. त्यानंतर मग आम्ही घराच्या दिशेने निघालो. घराच्या दिशेने निघता मग आम्ही इथं शांतीनगर आहे, शांतीनगर मग याच्या पप्पाने चिवडा घेतला होता बुद्धांच्या, मग चिवडा वगैरे घेतला. मग तो घरी येऊन खाल्ला आम्ही, खाल्ला वगैरे. मग यायच्या घरी ते एक आहे बाजू यायचे मानलेले काका काकू, मग ते मला पाहायला आले होते. यायचा मित्र होता एक, त्याचं नाव काहीतरीच आहे, मला नाव नाही आठवत, पण मित्र आला होता, बघितला आम्हाला दोघाला. पण तुम्ही घरी नका थांबू म्हणे, की माझ्या घरचा भेव होता ना, म्हणून तुम्ही घरी नका थांबू म्हणे. मग मी बॅग वगैरे इथंच ठेवली घरी यांच्या, आणि मग आम्ही गेलो होतो रवाना, म्हणजे दुसरीकडे गेलो होतो. मग गेलो फिरत गेलो. मग इकडं एक मदना डॅम आहे, मदना डॅमवर गेलो, तिथं बसलो उठलो. मग संध्याकाळ होता, 4-5 वाजले. मग यांनी नेलं मला कोणाच्या तरी नेलं, इकडं खेडा आहे आंजीच्या साईडला, इकडूनच जाता येते. इकडून असन तरी 10 किलोमीटर असन, 10-12 किलोमीटर. त्या खेड्यावर नेलं मला, त्या कोणाच्या तरी घरी. पण ते मला काही पटलं नाही बा, त्या घरच्याचं. मग ते व्यवस्थित बोलत नव्हते, काही नाही, म्हणजे असं वेगळ्याच नजरेनं पाहत होते मला. नाही त्याच्याच घरी मग मी मोबाईल घरीच ठेवला होता ना, यांचा नंबर वरतच होता, तर मग त्याच घरी मग माझ्या आईनं त्याच नंबरवर कॉल केला, यायच्या नंबरवर. मग विचारलं का हे तुझ्यासोबत आहे का, प्रियंका तुझ्यासोबत आहे का? त्यांनी हो म्हटलं, डायरेक्टच म्हटलं हो माझ्यासोबत आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत, हे शब्द मग माझ्यासोबत बोलले. तर माझी आई बोलली की नाही घरी वापस ये, मग नंतर बघू, घरी वापस ये. आम्ही काही गेलोच नाही घरी वापस. मग संध्याकाळी झाले, पण त्याच्या घरचं त्या मानलेल्या मोठे बाबाच्या घरचं मला काही पटलं नव्हतं. जेवण वगैरे केलं आम्ही तिथं, पण पटलंच नव्हतं, त्यांचा स्वभाव काही पटलाच नव्हता. तर मग तिथून निघालो आम्ही संध्याकाळी 8-9 वाजता घरी आलो, झोपून वगैरे गेलो. मग सकाळीच तयारी केली आम्ही. ड्रेस शिवायला टाकला होता आम्ही आल्याबरोबर, पहिले ड्रेस शिवायला टाकलं होतं, इथं एक राहते, तर तो ड्रेस शिवला. आणि कपडे जास्त मी नेले नव्हते घरून, थोडेफारच कपडे नेले होते. त्यानंतर ड्रेस शिवायला टाकला, तो आणायला गेलो. नंतर मग आम्ही गेलो लग्न करायला डॉक्युमेंट्स घेऊन. मग आम्ही इथं गेलो कचेरीमध्ये 2 स्टॅम्प पेपर घेतले आणि मग आम्ही कचेरीत गेलो.
आणि नंतर मग आम्ही कचेरीतून 2 स्टॅम्प घेतले, एक माझ्या नावाचा एक त्याच्या नावाचा स्टॅम्प घेतला आम्ही आमच्या शानी. नंतर मग आम्ही त्या गेलो विवाह सोहळ्यावर, म्हणजे तिथं लग्न लावते तिथं गेलो. मग तिथं 15 मिनिटाचंच काम होतं, फक्त सही करणं, लिहिणं करणं, आपल्या मतानं जे आहे ते लग्न करणं, बस ते गेलो. तिथं मग लग्न लावलं, आपल्यासाठी लग्न लावलं. साक्षीदार पाहिजे होते, तर साक्षीदारसाठी यायचे आतो भाऊ, बहीण म्हणजे मोठे बाबाची मुलगी आणि आतो भाऊ, असे 4-5 जण होते तिथे. मग लग्न वगैरे झालं, लग्न करून मग गेलो यायच्या बहिणीच्या घरी, मोठे बाबाच्या मुलीच्या घरी. तिथं झालो. मग बसून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो घराच्या दिशेने निघालो. हो, घरी आलो. घरी मग बस उठगीन झालं, सगळं झालं. हो, घरी आलो, बसलो, जेवण खाऊन संध्याकाळ झाली. मग दुसऱ्या दिवशीचा होता दसऱ्याला आम्ही गेलो नागपूरला, कारण की यायचं एक संघटना आहे, युवा द रिफॉर्मर्स यूथ असोसिएशन. हे यूट्यूबला बी चॅनल आहे, जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. हो, त्या संघटनेमध्ये. तर त्या संघटनेचे याने ते दरवर्षी मॅगझिन छापते, त्या मॅगझिन छापतात. तर ते मग आम्हाला मॅगझिन म्हणजे मॅगझिन आम्ही ते म्हणजे हे करतो, सगळ्यांना वाटतो, म्हणजे विकत देतो. पण सगळ्यांना ते बाबासाहेबांबद्दल त्याच्यावर माहिती दिली आहे, कविता, लेख अशाबद्दल आहे. तर मग ते आम्ही नागपूरला गेलो दुसऱ्या दिवशी. सगळेजण त्या संघटनेमधले शॉक झाले होते मला पाहून आणि यांना पण पाहून. हो, आणि डायरेक्ट आम्ही त्या प्रवासाला सुरुवात केली. त्या दिवशीपासून डायरेक्ट आम्ही दीक्षाभूमीवर गेलो. हो, त्या दिवशी शॉक झाले आणि दीक्षाभूमीवर गेलो. यानंतर व्हिडिओ खूप मोठा होता आहे. यानंतर तुम्हाला ब्लॉग ऐकायचा असेल किंवा ब्लॉग म्हणजे स्टोरी ऐकायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे, दीक्षाभूमीला गेलो इथपर्यंत आहे. त्यानंतरची अजून ऐकायची असेल तर कमेंटमध्ये सांगा. नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.